द लॉर्ड कल्पनाज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत पुरणाची पोळी। हा व्हिडिओ खास बिगिनर्ससाठी आहे, नवशिक्या मुलींसाठी। आधी मी सारणाचा व्हिडिओ टाकलेला आहे, आता पुरणाची पोळी दाखवते मी। तर इथे मी या वाटीने 2 वाट्या पीठ घेतलं, आपली जेवणाची वाटी। मीठ घालून घेतलंय मी थोडंसं, आणि आता थोडंसं तेल घालूया। गरम केलेलं नाही आहे तेल मी, आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। आता मी पीठ मळून घेते आणि मग दाखवते। हे बघा, आपलं पीठ मळून झाले। आता काय करायचं, असं भांडं घ्या किंवा एखादं स्टीलचं भांडं घ्या। असं मी हे भांडं घेतलं। आता यात भरपूर तेलात पीठ मुरवत ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे पोळ्या एकदम सॉफ्ट येतात। मैदा वगैरे घालायची गरज नाही आहे, जर असं या पद्धतीने केलं तर। असं ठेवून द्यायचं आणि हे तेलामध्ये मुरवायचं। असं मुरवत ठेवायचं। अशा प्रकारे आता हे आपल्याला अर्धा तास तरी ठेवायचं कमीत कमी, आणि नंतर हे तेल काढून घ्यायचं, साईडला काढून घ्यायचं, आणि मग पोळ्या करायच्या। आता हे अर्धा तास आपण मुरवत ठेवू। आता हे बघा, आपलं पीठ मुरले। आता हे तेल वरचं काढून घ्यायचं, आणि या तेलाचा वापर करायचा। आपण फक्त पीठ भिजवले त्यात। हे बघा, आता मी सगळं पीठ तेल काढून घेतलं। आता एक छोटासा गोळा घ्यायचा, तुम्हाला किती मोठी करायची किंवा किती छोटी करायची ना, त्यावर अवलंबून आहे। हे बघा, आता मी अशी वाटी करून घेते अशी, आणि त्यात सारण टाकायचं। तुम्हाला जास्त गोड हवा असल्यास तुम्ही जास्त टाकू शकता। पिठाचा उंडा छोटा आणि याचा मोठा सारणाचा। आता मी इथं पिठाचा उंडा मोठा घेतला आहे, सारण कमी पाहिजे मला, जास्त गोड नको आहे म्हणून मी इथे छोटा उंडा करून घेतला। तर हे वरचं पीठ काढून टाकलं किंवा तिथेच प्रेस केलं तरीही चालतं। तर अशा प्रकारे पीठ टाकून घ्यायचं पोलपाटावर। आधी हाताने असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे सारण सगळीकडे पसरतं, आणि अलगद हाताने पोळी लाटायची। कडाकडा आधी लाटून घ्यायच्या, लाटत लाटत मग मध्ये यायचं। अशा प्रकारे तवा तापायला ठेवला मी, थोडंसं तेल टाकून घेते। आता इथे मी गाईच्या तुपाचा वापर करते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तेलसुद्धा लावू शकता। अलगद हाताने करायची असते, नाहीतर ती फुटू शकते।
आपली पोळी तयार आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. अजून एक करून दाखवते मी. असा उंडा घ्यायचा, करून घ्यायचा. पुन्हा एकदा दाखवते मी. अशा प्रकारे असं पीठ टाकून घेतलं तरी चालेल. आणि असं सारणाचा गोळा करून घ्यायचा आणि मग यात प्रेस करून असं दाबून घ्यायचं. आता हे तुम्ही इथेच प्रेस केलं तरीही चालेल किंवा काढून टाकलं तरीही चालेल. असं दाबून घ्यायचं, असं असं करायचं. फुलपाटावर पीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं हाताने. सारण सगळीकडे पसरतं. आता अलगद हाताने पोळी लाटायची. अशा कडा वगैरे लाटून घ्यायच्या. लाटत लाटत मध्ये यायचं. आता आपण ही तव्यावर टाकून घेऊया. पीठ पाहिजे तर झटकून घ्यायचं. तूप लावायचं. हे बघा, आपल्या पोळ्या तयार आहेत. बघू शकता तुम्ही, मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत. या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा. सारणाची पण रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.